छावा चित्रपट पाहिल्यावर मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमध्ये मुघलांचा खजिना असल्याची अफवा, असिरगड किल्ल्याच्या पायथ्याशी स्थानिकांचं खोदकाम। औरंगजेबाची कबर हटवावी हे सरकारचं मत, पण कबरीला पुरातत्व खात्याचं संरक्षण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं औरंगजेबाच्या कबरीबाबत मोठं विधान। राज्यात काही ठिकाणी महिलांच्या खात्यात फक्त 1500 रुपयांच्या एका हप्त्याचेच पैसे जमा, 2 हप्त्यांचा वायदा चुकला। जागतिक महिला दिनी बीडमध्ये पोलिसच झाला हैवान। पुण्यातून पाटोद्याला येणाऱ्या महिला प्रवाशावर पोलिसाचा अत्याचार। खोक्याच्या घरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची धाड, खोक्याभाईच्या घरात सापडलं शिकारीचं घबाड। धारदार शस्त्र, शिकारीचं जाळं, प्राण्यांचं मांस घरातून जप्त। खोक्याच्या अटकेसाठी उद्या शिरूर बंदची हाक। खोक्यावर गुन्हा दाखल होऊनही अटक नाही, अटक न झाल्याच्या निषेधार्थ बीडमधील शिरूरमध्ये उद्या बंदची हाक। पोलीस ठाण्यावर उद्या आक्रोश मोर्चा। संतोष देशमुखांना तीक्ष्ण हत्यारानं अमानुष मारहाण, वैद्यकीय अहवालाची प्रत झी24 तासच्या हाती। पुण्यात सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणं, गौरव आहुजाला भोवलं। तब्बल 8 तासांनंतर गर्भश्रीमंताच्या लेकाविरोधात गुन्हा, तर काँग्रेसचं आहुजाच्या हॉटेलमध्ये शिरून आंदोलन। आणि सिंधुदुर्गमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती सुरूच। वैभववाडीतील शेकडो कार्यकर्ते नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल।